इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। गोरज मुहूर्ताची लगबग, मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे 26 जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला। लिंगराज वल्लाळ मैदानावर झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते। प्रारंभी 26 जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली। स्वर्गवासी लिंगराज वल्लाळ क्रीडांगणापासून सुरू झालेली ही वरात सत्यम चौक, साईबाबा चौक, 70 फूट रस्ता, संत तुकाराम चौक, अशोक चौक, वालचंद महाविद्यालय, कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गवासी लिंगराज वल्लाळ क्रीडांगणावर आली। या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वऱ्हाडींनी आनंदात स्वागत केले। सायंकाळी 5:42 गोरज मुहूर्तावर 26 नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करवून घेतले। अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र, जोडवी, हार, बाशिंग, शालू, गजरे, गुच्छ, चप्पल, तर वरांसाठी जोधपुरी कपडे, फेटा, हार, बाशिंग, गुच्छ, बूट देण्यात आले। वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट, स्टीलची पाण्याची टाकी, कळशी, 5 ताट, वाट्या, पेले, प्लेट, बादली, परात, तांब्या तसेच अन्य संसारोपयोगी साहित्य देण्यात आले। विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्र परिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गवासी विष्णुपंत कोठे, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या। विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात वऱ्हाडींनी रक्तदान केले। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले।